कोपरगाव येवला महामार्गावरील अंचलगाव पाटीजवळ गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास कंटेनर ट्रक आणि कोंबड्यांनी भरलेल्या पिकअप वाहनाचा भीषण तिहेरी अपघात झाला. या अपघातामध्ये तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पिकअपमधील शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली आणि दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कोपरगावकडून येवल्याकडे जाणारा कंटेनर GJ06 AX 3416 आणि येवल्याकडून कोपरगावच्या दिशेने येणारा ट्रक क्रमांक MH41 AT 2124 यांच्यात अंचलगाव पाटीजवळील गतिरोधकावर समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेनंतर मागून येणारे कोंबड्यांनी भरलेले पिकअप वाहन MH04 MR 8187 देखील नियंत्रण सुटल्यानं अपघातात सापडले. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. पिकअपमधील मोठ्या प्रमाणातील कोंबड्या मृत्युमुखी पडल्या तर वाहन चालकही जखमी झाले. जखमींना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक नागरिक आणि मदत पथकानं घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केलं. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करण्यात आले. दरम्यान अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसून गतिरोधक वाहनांचा वेग किंवा अन्य तांत्रिक कारणांचा तपास पोलीस करतायत. एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव.